पण व्हिडिओवर आलात तर छान वाटेल. हा मॅडम. हा सगळेजण बाकीचे व्हिडिओवर आले तर छान वाटतील. हा येस, हा. केला सर. हा मॅडम, मी कैलास तापकीर, पुण्याला राहतो एअरपोर्ट पाशी. ओके. मी इंटिरियरची कामं करतो मॅडम. ओके, ग्रेट. आणि मी शेअर मार्केटचं सर मॅडम लॉकडाऊन पासून युट्यूबवर वगैरे पाहून पाहून शिकतोय. ओके. ओके, हा. ग्रेट. पण मॅडम असं परफेक्ट अनालाइज माझं झालं नाही. ओके. ओके. आणि आता ऑलमोस्ट मी 50 इयर्सचा आहे. कारण इंटिरियर मध्ये तुम्ही 50-55 पर्यंत पळू शकता जास्ती. राईट. आणि आपला प्रायव्हेट बिझनेस आहे. पेन्शन बरोबर. वगैरे नाहीये. तर फ्युचरचं आपलं काहीतरी करण्यासाठी आत्तापासून शेअर मार्केटचं व्यवस्थित केलं तर पुढं प्रॉब्लेम येणार नाहीत. हा माझा इंटेन्शन. व्हेरी गुड. या आधी कधी केलं स्टॉक मार्केटमध्ये काम? नाही मॅडम, कधीच नाही केलं. ओके. आणि मी आता जवळजवळ मॅडम 2 वर्ष करतोय रेग्युलर. मी हम्म. लॉंग टर्म मध्येच घेतोय. पण असं विशेष काय मला प्रॉफिट नाही. म्हणजे मी जो शेअर्स घेतो तो डाऊनला जातो. प्रॉफिट होत आहे, पण मग थांबावं लागतं 2 महिने 3 महिने. विदाउट प्रॉफिट मी विकलेच नाहीत आतापर्यंत. मी वेट करत राहिलो. गुड. गुड. दॅट इज बेस्ट थिंग की विदाउट प्रॉफिट विकले नाही आणि वेट करणं. पेशन्स तेवढंच आवश्यक आहे आणि ते तुमच्यामध्ये आहे, ते तुम्ही सांगितलं आता. गुड. गुड. येस. येस. मॅम. स्मिता मॅम. हॅलो हॅलो. मॅम. येस. अच्छा, दोन स्मिता आहेत इकडे, सॉरी. ओके. अच्छा. आता पहिले कोण ते तुम्ही दोघे डिसाईड करा. स्मिता वन, स्मिता टू. येस मॅम. वरद मॉम. हॅलो हॅलो एव्हरीवन. मी स्मिता चव्हाण. मी राहते न्यू जर्सीला आणि मी हाऊसवाईफ आहे. आणि आता जरा मुलं मोठी झाली आहेत तर म्हटलं चला काहीतरी शिकायला पाहिजे. तर सध्या स्टॉक मार्केटचं खूप वारं वाहत आहे तर म्हटलं आपण मॅमकडनं शिकूया. थँक्यू मॅम. येस योगिता मॅम. स्मिता मॅम येते. स्मिता टू आपण मटाले मॅमचं नाव ठेवून टाकूया म्हणजे कन्फ्युजन नाही होणार. येस योगिता मॅम. माईक म्यूट आहे तुमचा. हॅलो एव्हरीवन. माझं नाव योगिता मसूरकर. मी मुंबईला राहते आणि स्टॉक मार्केट मी लॉकडाऊन नंतर मी ऍक्च्युली करायला लागले इंटरडे ट्रेडिंग. पण मला तसा काय फारसा गेन नाहीये. आय हॅव ऑलवेज, एक दिवस मी जर 5,000 6,000 कमवले तर दुसऱ्या दिवशी ते तेवढे गमावले. म्हणजे इट्स लाईक न्यूट्रल. ब्रेक इव्हन पॉईंट माझा कधीच आला नाही की मी प्लस मध्ये आहे. ऑलवेज आय एम लाईक देऊनच गेले शेअर मार्केटला. आणि सिन्स आय एम नाव ऑन रिटायरमेंट एज, सो मला काहीतरी बॅकअप प्लॅन माझ्या फ्युचरसाठी पाहिजे. अँड फॉर फायनान्शियल फ्रीडम ऑल्सो आय एम लुकिंग आउट फॉर अ स्टॉक मार्केट ॲज अ इन्कम सोर्स. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू. थँक्यू मॅम. येस स्मिता टू मॅम. हॅलो एव्हरीवन. मी स्मिता माताळे, पुण्यामध्ये राहते. आणि मला माझी पण आता मुलं मोठी झाली आहेत. शाळेत आहेत पण मोठी आहेत. मलाही काहीतरी करायचंय. त्यामुळे मी 4-5 महिने झाले ह्याच्यामध्ये आहे. पण मला शिकून करावं असं कळलं 4-5 महिन्यात. म्हणजे सोमवार ते गुरुवार प्रॉफिट मिळतो आणि शुक्रवारी सगळं घेऊन जातो. त्यामुळे मग म्हटलं आपण शिकावं. आणि मी सर्च करत होते तर मला तुमचं छान वाटलं म्हणून मी तुमच्याकडे शिकायला. थँक्यू मॅम. थँक्यू. फ्रायडेला ट्रेडिंग करू नका. जर सोमवार ते गुरुवार प्रॉफिट झालं तर फ्रायडेला ट्रेड करू नका. ओके हे ओके. करा. आता म्हणजे आता सिम्पल सोल्युशन. प्रॉफिट होतं आणि ऑलवेज एक्सपिरियन्स येतोय की फ्रायडेला नाही मिळत आहे ना, बंद करायचं. फ्रायडे नॉट गुड फॉर यू असं समजायचं आणि बंद करून टाकायचं. ओके ओके. सिम्पल. येस. नैनिश सर. हॅलो एव्हरीवन. माझं नाव नैनिश लोकरे. मी पुण्याला राहतो. 20 एक वर्ष मी आय टी फील्डमध्ये काम करतो. आणि जसं त्या सरांनी आणि त्या मॅडमनी सांगितलं की एक एक सोर्स ऑफ इन्कम पाहिजे फ्युचरसाठी. त्यासाठी हा माझा फर्स्ट ऍक्च्युली कोर्स आहे असा ज्याच्यामध्ये स्टॉक मार्केट संबंधितल्या शिकायच्या गोष्टी ज्या मला माझ्या
असं काय सच काही एक्सपिरियन्स नाहीये. थोडंफार एक्सपिरियन्स आहे ऍज इन इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्म, ज्याच्यामध्ये लॉस कधी झाला नाही ऍक्च्युली. पण कसं आहे की म्युच्युअल फंड्स घेऊन ठेवले होते, स्टॉक घेऊन ठेवले होते कोरोनाच्या काळामध्ये. तर त्यावेळेला घेऊन ठेवले असल्यामुळे आता म्हणजे 5-1 लाखाची घेतली होती, ते 15 लाख 16 लाख वगैरे झाले. पण कसं आहे की मार्केट कधी जाणार खालती त्यावेळेला घेणार अशापैकी मी आहे. त्याच्याबद्दल मला काही फारसं कळत नाही, पण इंटरेस्ट आहे. आणि ऍस्ट्रॉलॉजीचं नॉलेज असल्यामुळे थोडंसं, आणि तुम्ही पण ऍस्ट्रॉलॉजी आणि ऑकल्ट मध्ये असल्यामुळे माझं कुठेतरी कनेक्शन सगळ्यांच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे येण्याचं कारण एक मोठं आहे की तुम्ही ऑकल्ट मध्ये कनेक्टेड असल्यामुळे. तर खूप होपफुल आहे की हे क्लिक होईल आणि फ्युचरमध्ये थोडं का होईना याच्यात पण काहीतरी इन्कम सोर्स जनरेट होईल. दॅट्स रिअली ग्रेट. म्हणजे कुठेतरी आपली जमेल. कारण मी पण बाय ऑन डीप वाली स्ट्रॅटेजी, जेव्हा मार्केट खाली येईल तेव्हाच मी मोस्टली बाय करते, होल्ड करते आणि प्रॉफिट बुक करते. म्हणजे मला आज कोणीही म्हणलं की स्टॉक मार्केटमध्ये असं कोणीच नाहीये की ज्याला लॉस होत नाही, पण मी अगदी कन्फर्म सांगते की हो, मी ज्या पद्धतीने काम करते आणि ज्या स्ट्रॅटेजीज आता तुम्हाला शिकवणार आहे, तुम्ही जर त्या स्ट्रॅटेजीज, मला कोणीतरी खूप असं विचारत होतं कंटिन्युअसली की होईल का प्रॉफिट, होईल का प्रॉफिट, आणि माझं एकच आन्सर होतं की जर का मी शिकवलेल्या स्ट्रॅटेजीज तुम्ही तंतोतंत फॉलो केल्या तर नाहीच होणार, लॉस हा तुमच्या डिक्शनरी मधनं पण निघेल. आणि ऍस्ट्रोलॉजी थोडंफार माहिती असतं तर त्याच्यामुळे कळतं की कधी खाली येणार आहे, कधी वर हा, जाणार. हो. उद्याचा काय व्ह्यू आहे सर? काय ट्रम्पला काढताय की नाही काढताय? अं, तेवढं नाही माहित नाही, पण मी मी ना गोष्ट तुम्हाला सांगेन नंतर. पण एक हाय लेवल सांगतो की ट्रान्झिट वरती, त्याच्यानंतर मग पौर्णिमा अमावस्या झालं किंवा मग पंचक झालं, असे काही जे पण इव्हेंट्स त्याच्यावरती प्रेडिक्ट करू शकतो आपण. आणि त्याच्यावरती एकादशी कसं ना, पण फॉलो करा, हा, एकादशी पण फॉलो करायची. एकादशीचं तेवढं मला नाही दिसलं रिझल्ट. मी बघितलं, बॅक टेस्ट करून बघितलं, पण या सगळ्या 3-4 गोष्टीमधनं होतं. आणि रिव्हर्स डेट पण कळतात. माझं कसं होतं माहितीये का, मला माहितीये की कधी म्हणजे माहिती म्हणजे अंदाज येतो की कधी वरती जाणार कधी खालती जाणार, फक्त ऍक्च्युली काय करायचं ते मला माहित नाहीये. ठीक आहे, ते आपण करूया आता, ते शिकूया हम्म. आपण. डोंट वरी, ते शिकूया आपण. येस, दीपा मॅम, फटाफट, आपल्याला खूप शिकायचंय आज. सगळेजण आपलं आपलं इंट्रोडक्शन द्या, म्हणजे मग आपण सुरू करूया. एक्साइटमेंट म्हणून तर विचारलेलं, हाऊस द जोश. मॅडम माझं नाव घेतलं. हा, सांगा मॅम, अबाउट यू. हा, नमस्कार. मी रीमा भोसले. आम्ही मुंबईला राहते. बँकर, ऍज अ बँकर आहे. सेकंड सोर्स ऑफ इन्कम म्हणून मी मार्केटकडे बघते. ग्रेट ग्रेट. सूरज सर. हॅलो. हा सर. हां, हॅलो एव्हरीवन. माझं नाव सूरज बाबासो गारवे आहे. आम्ही कोल्हापूरवरून बोलतो मॅम. आणि आपले म्हणजे बरेच दिवस मी तुम्हाला फॉलो करत आहे. लास्ट 1 मंथ 2 मंथ मी आपले सगळे व्हिडिओ बघितलो. आणि आपल्या सगळ्या स्ट्रॅटेजी आपण जे घेताय, जे व्हिडिओ तुम्ही शेअर करताय यूट्यूबला, त्याबद्दल मी इन्स्पायर्ड झालो. आणि याच्या आधी पण मी 1-2 कोर्स केले होते, बट त्यात काय मला रिझल्ट भेटला नाही त्या. बट एक आपल्याकडून एक होप आहे म्हणून मी एक जॉईन केलेलं आहे मॅम. पण सध्याला मी डिलिव्हरी पण करतो. डिलिव्हरीमध्ये ठीकठाक म्हणजे सपोर्ट रेजिस्टन्सचं थोडंफार नॉलेज आहे. म्हणजे विकली टाइम फ्रेमला अनालिसिस करून 1 डेला एक्झिक्युशन करतो. आणि यामध्ये म्हणजे एक 1.5-2 LKच्या आसपास पोर्टफोलिओ आहे माझा. मग लास्ट 2-3 मंथमध्ये 10% ऑलमोस्ट प्रॉफिटमध्ये आहे मॅम डिलिव्हरीमध्ये. ओके, ग्रेट आणि ग्रेट. मला म्हणजे थोडंसं डिलिव्हरीमध्ये सिक्युअर आहे, बट म्हणजे इंट्राडेमध्ये मला थोडंसं तयार व्हायचं आहे ऑप्शनमध्ये ते. त्यासाठी मी हा कोर्स म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून मी जॉईन करतो मॅम. ओके, ग्रेट. थँक्यू, थँक्यू सो मच. येस येस. आणि सॉरी टू से, बट एकतर तुम्ही व्हिडिओवर पण आलात तरी चालेल. आणि हा जो तुम्ही बॅक साईडचा फोटो ठेवलाय ना, हां हां. असं कधी पण डीपी नाही ठेवू. ओके ओके मॅम. म्हणजे ऍज पर ऍस्ट्रॉलॉजी न्यूमरोलॉजी, म्हणजे माइंड नका करू. बस हां. जस्ट एक समोर आहे आणि माहिती आहे तर सांगितलं जातच म्हणून सांगते की असं कधी बॅक साईड फोटोज नाही ठेवायचे, डीपी वर पण नाही ठेवायचे, कुठेच नाही ठेवायचे. कारण ओके लाईक आपल्याला पाठ नाही दाखवायचे, आपल्याला पुढे चालायचंय. ओके ओके मॅम. ओके, मॅम ॲक्च्युली कसं झालं इथं म्हणजे लाईट नो गेलेली आहे, प्रॉब्लेम, नो त्यामुळं मी व्हिडिओ प्रॉब्लेम. कॉलवर येऊ शकत नाही. नाही नाही, काही हरकत नाही, रामनवमीचं ते रॅली चालू आहे, त्यामुळे लाईट घालवल्या एरियातील, काही हरकत त्यामुळं प्रॉब्लेम झाला मॅम. नाही. ओके दीपा मॅम. मॅम, आयफोन.
स्वाती मॅम, सुयश सर. येस मॅम. तुमचा आवाज नाही येत आहे आमच्यापर्यंत, दीपा मॅम. तुमचा ना तो माईक असेल ना त्याच्यावर टिक करा किंवा एकदा रिकनेक्ट करा. तोपर्यंत आम्ही सुयश सरांकडे जातो. सुयश सर, माईक अनम्यूट करा. अबाउट तुमच्याबद्दल सांगा. कृतिका, सॉरी कृतिका नाही. आयफोन. मॅम, हा, तर हे ऍक्च्युली मी फर्स्ट टाइम झूम मीटिंग अटेंड करतोय, त्यामुळे काही आम- हरकत नाही, काही हरकत नाही. बोला बोला. म्हणजे फोन कसा अटेंड करायचं ते, म्हणजे कसं बोलावं. बस मला फक्त सांगायचं आहे, तुमचं माईक तिथे खाली कॅमेरावर पण बटन असेल, ते पण तुम्ही त्याच्यावरचा क्रॉस काढला तर तुम्ही कॅमेरावर पण याल. फार काही अवघड नाही आहे, डोंट वरी. कॅमेरावरती एक मिनिट. आज कृतिकाशी बोलणं झालं ना, म्हणून कृतिका आली समोर. सॉरी. म्हणून म्हणलं नावं चेंज करा. मला मध्ये मध्ये नावं घ्यायची सवय, मी मग आयफोन म्हणेन. टेल ओके. मी अबाउट यू. बोल बोल. हाय, एम वृषाली. मी बोलतो. माझा आवाज येतोय का? हो सॉरी, हो. ऋषाली मॅडम, तुम्ही बोला पहिले. ऋषाली मॅडम बोलत होते. हाय, एम वृषाली. मी मुंबईला राहते. मला जस्ट मॅम कडून नॉलेज पाहिजे आणि माझ्या 24 तासांमधले 2 तास मॅम कडे पाहिजे, म्हणून मी हे सेशन जॉईन केलंय. ठीक आहे, डन आहे, डन. तुझ्याबद्दल आपण नंतर सांगूया सगळ्यांना. हाऊ यू आर ग्रेट आपण नंतर सांगूया. आता फक्त इंट्रोडक्शन दिलंयस. येस थँक्यू. मॅम. येस सुयश सर. मॅम, माझं नाव सुरेश कांबळे. मी आज म्हणजे मी 11 वर्ष 12 वर्ष मी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये वेटरचा जॉब करतोय. ओके. आणि सध्या माझ्याकडे इन्कम सोर्स काही नसल्यामुळे, म्हणजे काहीतरी आपल्या फ्युचरचा काहीतरी विचार केला पाहिजे ना आपण. त्यासाठी म्हणजे जो पगार असेल 15,000 किंवा त्या आसपास पण असला तरी त्यातून आपण फ्युचरसाठी काय करू शकत नाही ना. तर त्यासाठी मी विचार केला की काहीतरी वेगळा इन्कम सोर्स आपण केला पाहिजे. आणि त्यासाठी मग तुमचे व्हिडिओ बघतो युट्यूबला. त्यातून म्हणजे तुमचे जे काय म्हणतात ते पॉडकास्ट होते, 1-2 मराठी, ते मी बघितले. त्यात तुम्ही सांगितलं खूप गोष्ट आवडली ती ती म्हणजे अशी की माझा आवाज येतो ना मॅम? हो हो. हो. येस. हा. तर त्यात तुम्ही सांगितलं होतं मराठी पॉडकास्टमध्ये की जोपर्यंत माझ्या स्टुडंटची फीज रिकवर होत नाही, वसूल होत नाही, तेव्हा तुम्ही त्यांना सोडत नाही. हा खूप मोठा पॉईंट मला, म्हणजे काय म्हणतो ना, आपण ते इंग्लिशमध्ये म्हणतात ना, ट्रेमेंडसली धमाकेदार हा पॉईंट आहे. कारण की लोकांना कुठल्याही प्रकारचा विषय असू दे शिकवतात, पण नंतर मग तो कसा ना फॉलोअप घेत नाही. मग स्टुडंट ना ऍक्च्युली मग आता समजा मला बेनिफिट झाला, तुमचा हा जो सेंटेन्स आहे ना, त्याच्याने बेनिफिट काय होतो की मी हीच गोष्ट कोणालाही सांगू शकतो. म्हणजे जो इन्व्हेस्ट करायला आहे, फीस द्यायला तयार आहे आणि चांगली गुणवत्तेचा अभ्यास शिकायसाठी, आणि त्याच्याने आपला सोर्स वाढेल, इन्कम सोर्स वाढेल, असं ज्याची इच्छा आहे त्याला मी सजेस्ट करू शकतो. आणि तोही तेवढी फीस देऊ शकतो आणि त्यापेक्षा जास्त द्यायचे असेल ते पण देऊ शकतो. म्हणजे तुमचे ऍडव्हान्स जे 5 लाखापर्यंत जे क्लास आहे त्याची पण इच्छा असेल. कारण की शिकवणारी व्यक्ती काय म्हणते की मी जोपर्यंत मी तो त्यांची फी वसूल होत नाही तेव्हा तुम्ही सोडत नाही. हा मोठा प्लस पॉईंट आहे तुमच्या बोलण्यातला, तो मला खूप आवडला. बोललो मॅमची व्हिडिओ छान आहे. मग दुसरा एक पॉईंट असा एक अजून एक काहीतरी पॉईंट होता की हा की तुम्ही झिरो लॉस स्ट्रॅटेजी शिकवता. तर म्हणजे म्हणजे हे ऐकून एकदम स्ट्राईक झाले की काहीतरी वेगळी गोष्ट आहे मॅडमकडे, आणि शिकलं पाहिजे. आणि कसं की आपण आता लहानपणापासून आपण आता मी जवळजवळ 12 वर्ष कमवतो, म्हणजे खातो आपण 10-15 हजार पगार, पण ते खाऊन संपतात ना पैसे. तर म्हटलं काहीतरी केलं पाहिजे. आणि चांगली व्यक्ती जर शिकवणार तर त्यांच्याकडून आपल्याला लाईफ टाईम काय म्हणतात ते सपोर्ट पण राहील त्यांचा, आणि चांगला आपल्या ग्रोथ मध्ये त्यांचा आशीर्वाद होईल. आणि तसंच तुम्ही टीचर पण आहात आमचे, आणि आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना, अबोध बालकांना, मला ज्या अबोध बालकांना तरी तुमचा वरद असता ठेवा. जसं पाटी पेन घेऊन बसतात शाळेत तसंच मी बसलोय. एवढी तारीफ केली तरी तुमचा आम्ही आशीर्वाद तुम्हाला असेल. कॉल्स देणार नाही आहोत. आम्ही फक्त शिकवणार आहोत, एवढं लक्षात ठेवा. हा, मला माहिती नाही कॉज बद्दल, त्याबद्दल माफ कर. स्वाती फक्त हे मॅम. ऐकून आहे. येस. ओके, थँक्यू मॅम, थँक्यू.
थँक्यू. स्वाती मॅम माईक अनम्यूट करा. दीपा मॅम आवाज येतोय का आता बघा. माईक अनम्यूट करा. स्वाती मॅम कशा आहात? हॅलो मॅम. अच्छा कशा आहात? मजेत. ओके. प- परत जॉईन होतीये तुमच्याकडून. प्रत्येक क्लासला नवीन काहीतरी शिकायला मिळतं म्हणून. ओके. ह्या सगळ्यांना काय सांगाल आज? त्या सगळ्यांना मी हे सांगेल की अबाउट मॅम, माझी तारीफ नाही, या सगळ्यांना काय सांगाल की कसा स्टडी करायला पाहिजे आणि क्लास अटेंड करणं किती महत्वाचं? प्रत्येक दिवशी म्हणजे प्रत्येक क्लास अटेंड करणं महत्वाचं आहे, कारण प्रत्येक दिवशी नवीन काहीतरी शिकायला मिळतंय. आणि इतक्या सोप्या भाषेत छान शिकवतात. सर पण इतके सुंदर शिकवतात. असं वाटतं की क्लास चालू आहे आणि लहान मुलांना कसं सगळं बेसिक पासून समजून सांगतात, तसं सर पण मस्त शिकवतात मॅडम. आणि तुम्ही पण छान शिकवता. तुम्ही सरांची तारीफ केली ना, उद्या बघते मी तुम्हाला. सध्या सरांचा क्लास चालू आहे मॅम. सध्या सरांचा ना. ठीक आहे ठीक आहे. सो दीपा मॅम आय होप तुम्ही बोलू शकणार आहात किंवा आवाज येतोय का? अनम्यूट करून बघा. मॅम. येतोय येतोय आवाज. प्लीज सांगा तुमच्याबद्दल. हॅलो एव्हरीवन, मी पुण्यातून बोलतेय आणि मला शेअर मार्केट फक्त युट्यूबवरच पाहिले, अशी काही माहिती नाही आहे जास्त. मी बेसिक पासून म्हणून सगळी माहिती तुमच्याकडूनच सुरुवात करते. गुड. जे लोक आज नवीन सुरुवात करतायत ना, त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट ही आहे की तुमचं लॉसेस नाही होणार. ठीक आहे. का नाही होणार ते सांगते. कारण जी लोक ऑलरेडी ट्रेड करून आलेत, एक्सपिरियन्स घेऊन आलेत, ते पण गुड. तो पण घेणं खूप महत्वाचं असतं, कारण ते घेतल्याशिवाय ते इथपर्यंत पोहोचलेच नाहीयेत. पण जे आज नवीन सुरुवात करतायत ना, त्यांच्यासाठी चांगली गोष्ट ही आहे की येस डेफिनेटली तुमचं लॉस झिरोच आहे, म्हणजे होणारच नाही, कारण तुम्ही नॉलेज घेऊन चाललात. आपण म्हणतो ना, कुठल्याही गोष्टीचं नॉलेज घेऊन गेलेलं बेटर असतं. आजपासून आपण जो क्लास सुरू करतोय त्याच्यामध्ये एकच मिनिट. सो आता तुम्हाला एक 2-3 गोष्टींची आवश्यकता आहे. पहिले तर आपल्या या कोर्समध्ये असेल काय. बेसिक कोर्स मी घेणार आहे. ऍडव्हान्स कोर्स जसं आता स्वाती मॅमनी उगाच माझ्या नवऱ्याची तारीफ केली, तर माझा नवरा ऍडव्हान्स कोर्स घेणार आहे. छानच शिकवतो आम्ही दोघं, नो डाऊट. आम्ही पूर्ण प्रयत्न करतो. जसं सुयश सर पण म्हटले की आम्ही तुमच्यासोबत फॉरएव्हर असतो. कधी कुठली काही अडचण आली तर आम्ही 24/7 मार्केट आवर्स मध्येही अवेलेबल आहोत, नंतर पण आहोत. जसं स्वाती मॅमनी आज जॉईन केलंय, तुम्ही जेवढ्या वेळेस हवा तेवढा वेळेस हा क्लास जॉईन करू शकता. लिंक आपल्याच ग्रुपमध्ये येईल. तो ग्रुप आपल्यासाठी ओपन आहे सगळ्यांसाठी. तो फोरम आहे. तुम्हाला कधी काही डाऊट असला तुम्ही तिथे विचारू शकता. सगळ्यात बेस्ट थिंग आजची ही आहे की इकडे सगळे आज मराठी आहेत, कोणी पण हिंदी नाही. लास्ट बॅच मध्ये कंपल्सरी हिंदी बोलायला लागत होतं. सो पहिली गोष्ट म्हणजे 2-3 गोष्टी आपल्याला आता सुरुवातीला करायच्यात. मनी कंट्रोलचं ऍप किती लोकांना माहिती आहे? ग्रेट. सो मनी कंट्रोलचं ऍप तुमच्या ज्यांना माहिती नाहीये काहीच हरकत नाहीये. ऍप्स कुठले कुठले आवश्यक आहे, आपण बेसिक मध्ये ना झिरो एक्सपेन्सेस वाल्या गोष्टी घेणार आहोत. झिरो एक्सपेन्सेस म्हणजे हार्डली 10 रुपयाचा न्यूजपेपर. सगळ्यांकडे इंटरनेट आहे, सगळ्यांकडे अँड्रॉइड फोन आहे, त्यामुळे ऍप्स सगळे अवेलेबल आहेत. तर बिंदास याच्यामध्ये मी तुम्हाला कुठलाही चार्ट शिकवणार नाहीये. मी कुठलाही गोष्टीत आपला जो कोर्स असेल हा टोटली इन्क्लुडिंग असेल, फंडामेंटल असेल आणि खूप साऱ्या न्यूज बेसिस आपण स्टॉक सिलेक्शन करणार आहोत. कुठलाही पिवोट पॉइंट मी तुम्हाला बेसिक मध्ये शिकवणार नाहीये. हा डेफिनेटली आपण पहिले 5 ते 10 दिवस थिअरॉटिकल पार्ट बघूया, एक एक ट्रेड समजून घेऊया. म्युच्युअल फंड काय, आयपीओ काय, इक्विटी काय, डे इंट्राडे काय, फ्युचर ऑप्शन्स काय, मग पोर्टफोलिओ मॅनेजमेंट स्वतःचा कसा करायचा आहे. ह्याच्यामध्ये लॉट्स ऑफ स्ट्रॅटेजीज असतील. रॅट स्ट्रॅटेजी असेल, टाइम स्ट्रॅटेजी असेल, न्यूजपेपर स्ट्रॅटेजीज असतील, ह्याच्यामध्ये झिरो लॉस स्ट्रॅटेजी असेल, मनी मॅग्नेट स्ट्रॅटेजी असेल, इव्हेंट स्ट्रॅटेजीज असेल. इव्हन सगळेजण थिअरॉटिकली शिकून झाल्यानंतर त्या सगळ्या थिअरॉटिकली पार्टला आपण लाईव्ह मार्केटमध्ये पण घेऊन जाणार आहोत. आणि लाईव्ह मार्केटमध्ये आता समजा हे शिकवलंय सगळं, नाही घुसत आहे माझ्या डोक्यात, पण मला ट्रेड करायचंच आहे. लाईव्ह मार्केटमध्ये मी काही मॅजिक फॉर्म्युलेस तुम्हाला लोकांना असे देणार आहे, जे मॅजिक फॉर्म्युले तुमचे लाईफ चेंजिंग फॉर्म्युलेज असतील. काही नाही, फक्त स्क्रीनवर आलात,
ट्रेड घेतलात, प्रॉफिट घेतलात आणि घरी निघून गेलात. हार्डली 1 तास रोज आपण ट्रेड करणार आहोत. एखादा ट्रेड अडकू शकतो, पण मॅक्स टू मॅक्स सकाळच्या सेशनमध्ये जर प्रॉफिट झाला, ट्रेड बंद करा. सकाळी नाही जमलं, इव्हनिंग आफ्टरनून सेशनमध्ये जे पण शक्य असेल तेव्हा आलात तरी चालेल. ह्या सगळ्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज ज्या आहेत, टाइम स्ट्रॅटेजीज ज्या आहेत, त्या तुम्ही फॉलो करू शकता. खूप जणांनी मला विचारलं की या फॉरेक्समध्ये आम्ही फॉलो करू शकतो का? येस, तुम्ही या फॉरेक्समध्ये फॉलो करू शकता. तुम्ही कॉमोडिटीमध्ये पण फॉलो करू शकता. पण मी बिलीव्ह करते आपल्या इंडियन मार्केटवर, बिकॉज आपल्याला माहिती आहे कुठला शेअरचं नाव माहिती आहे. म्हणजे आता जरी तुमच्या घरातल्या 10 गोष्टी मी तुम्हाला विचारल्या की तुम्ही घराला पेंट कुठला केलाय, तर आपल्या समोर 2-3 नाव येतात, बर्जर पेंट, एशियन पेंट. तुम्हाला मी विचारलं की तुमचं कन्स्ट्रक्शन चालू आहे, तर तुम्ही कुठला स्टील वापरणार आहे किंवा कुठलं सिमेंट वापरणार आहे, लगेचच आपल्या समोर येऊन जाते एसीसी किंवा अल्ट्राटेक. रिलायन्स प्रत्येकाला माहिती असतो. आपण जे येता जाता जे मुंबई पुणेकर आहेत ते तर ठीक आहे, आम्ही खेडेगावात राहतो औरंगाबादमध्ये, पण जे मुंबई पुणेकर आहेत त्यांचे तर होल्डिंग्सच असे आहेत. ब्रिटानिया त्यांना माहिती असतो, TCS त्यांना माहिती असतो, दारूचे सगळे ब्रँड्स जेंट्सला माहिती असतात, कसली डिमांड आहे हे पण माहिती असतं. सो म्हणून मी स्पेशली बाहेरच्या कुठल्याही मार्केटवर बिलीव्ह करण्यापेक्षा आपल्या इंडियन मार्केटवर जास्त बिलीव्ह करते. आणि टचवूड सांगते, मार्केटनी मला करोडो रुपये कमवून दिलेत आणि देतो. ठीक आहे. मी खूप मला तुम्ही म्हणाल तर मी खूप भित्री आहे. मला ट्रेड घेतला तर मी दुसरं काहीच करू शकत नाही. मी 24/7 माझं तिकडे लक्ष असतं, कारण मला 50 पैसे पण द्यायचे नसतात. म्हणजे मला घरात म्हणतात की तू चिंदी आहेस, तू 5 पैसे पण सोडू नाही शकत. तर येस, मी खूप वर्ष घालवली आहेत त्याच्यासाठी, आणि मी ते पैसे देण्यासाठी नाही घालवली आहेत, ते मी फक्त घरी घेऊन जाण्यासाठी घालवली आहे. म्हणून मी खूप शार्प ट्रेड करते. बाय ऑन डीप स्ट्रॅटेजी डेफिनेटली असते. वर्षातनं 4 ट्रेड तर माझे कन्फर्म असतात. जेव्हा जेव्हा मार्केट खाली येतं, माझे काही फंड्स वेगळे ठेवलेले असतात जे मी त्यावेळेला इन्व्हेस्ट करते. आणि जसं निनेश सरांनी सांगितले की 5 लाखाचे 15 लाख झालेत, हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा कोविडमध्ये मार्केट खाली आलं होतं आणि त्यांनी बिंदास न घाबरता, म्हणजे वॉरन बफेटचा रूल आहे की जेव्हा मार्केट वर जातं तेव्हा फिअर ठेवा, जेव्हा मार्केट खाली येतं तेव्हा फिअरलेसली बाय करा. हा वॉरन बफेटचा रूल आहे. मी खूप सारे पुस्तकं वापरले आणि वाचलेत. त्याचंही एक पुस्तक बनवलं, आणि मी सगळे मार्केट पण फिरून आले. मी युकेला गेले, त्यांचं मार्केट बघून आले. मी US ला गेले, त्यांचं मार्केट. आणि प्रत्येक ठिकाणी व्हेरी प्राऊडली सेड की मला इन्व्हाइट केलं जातं ॲज अ स्पीकर म्हणून, किंवा ॲज अ इंडियन पीपल्सच्या कम्युनिटीज खूप ठिकाणी असतात, तर तिथे मला बोलवलं जातं. आणि त्यामुळे मी त्यांच्या पण स्ट्रॅटेजीज समजून घ्यायचा प्रयत्न करते. बट सगळ्यात बेस्ट म्हणून मला सगळ्यात बेस्ट आपलंच मार्केट वाटलं छान. सिंगापूर निफ्टी तुम्हाला माहिती असेल, ज्याला गिफ्ट निफ्टी म्हणतात. आता निफ्टी, सनसेक्स, NSE, BSE, त्याच्यानंतर बाय सेल, ह्या सगळ्या गोष्टींना फॅमिलियर व्हायला लागणार आहे. जे कोणी नवीन आहेत दॅट इज ओके. आता मी खूप सारे प्रश्न विचारेल, तुम्ही जेवढे मला उत्तरं द्याल तेवढं माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी पण चांगलं असेल. जोपर्यंत तुम्ही आन्सर करणार नाही ना, ज्यांना नॉलेज आहे ज्यांना नाही आहे, तुमच्या डोक्यात जे पण मिथ्स असतील ते बाहेर निघतील. आणि त्यांचा, समजा आज स्मिता मॅमला प्रॉब्लेम आहे, तर तो योगिता मॅमचा क्लिअर होईल. कदाचित योगिता मॅमला वाटत पण नसेल की अरे हा प्रॉब्लेम मला पण येऊ शकला असा. पण जोपर्यंत तुम्ही क्वेश्चन आन्सर सेशन्स आपण करूया, आपण गप्पा मारत मारत शिकूया. आपण असं बिलकुल नाहीये की म्हणजे आपण एक सत्संग सुरू नाही करायचा, आपल्याला एक छानपैकी सेशन घ्यायचं आणि आपल्याला प्रत्येक गोष्टीचं प्रॉपर सोल्युशन घेऊन पैसे कमवायचे. बेसिकली पैसे कमवायचे, दॅट्स इट. मला तुम्हाला पैसे कमवून द्यायला मदत करायचे, हे माझं पण टार्गेट आहे. तुम्ही खूप चांगली फीज पे केली आहे, ती तुम्ही जर माझ्या सांगल्याप्रमाणे म्हणजे माझ्या ट्रेडिंगच्या ट्रिक्स वापरल्या तर हो, नक्कीच तुम्ही. पहिला प्रश्न असतो सगळ्यांचा की किती इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. ते नियर अबाउट 10-20 हजारावाला मार्केटमधनं कधी पण बाहेर निघतो. कमीत कमी 50,000च्या वरती जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्ही मार्केटमध्ये टिकून राहू शकता. प्रत्येक स्टुडंट्स आणि प्रत्येक क्लासमध्ये मी सांगत असते, इवन कुठेही मला बोलवलं तर सगळे मला हे विचारतात, तर मी त्यांना एकच चॅलेंज देऊन येते. आज तुम्हाला सगळ्यांना पण चॅलेंज देते. आज क्लासच्या सुरुवातीला डिसाईड करून घ्या की 1 लाख रुपये तुम्ही इन्व्हेस्ट करणार आहे. आज आहे 6 एप्रिल. पुढच्या 6 एप्रिल पर्यंत जर ते 1 लाख तुमच्याकडे असतील तर तुम्ही मार्केटमध्ये राहण्यासाठी परमनंटली तयार आहात.
99,900 पण असेल तर अलाउड नाहीये तुमच्यासाठी मार्केट, हे डिसाईड करून घ्या. मग तुम्ही इक्विटीमध्ये करा, तुम्ही कसंही करा, जोपर्यंत तुम्ही तुमचं कॅपिटल सांभाळू शकता तोपर्यंत मार्केट तुमच्यासाठी आहे. आता जसं की स्मिता मॅमने आपल्याला सांगितलं की थर्सडे पर्यंत प्रॉफिट होतो, फ्रायडेला जातो, दॅट इज ओके. थर्सडे पर्यंत जो जो प्रॉफिट झालाय ना स्मिता मॅम आतापर्यंत, तो बाहेर काढून घ्यायचा. समजा मी 50,000 रुपये इन्व्हेस्ट केलेत आणि या थर्सडे पर्यंत एक्झाम्पलसाठी आपण घेऊया की मला 5,000 मिळाले. ठीक आहे, असे मला 50,000 रुपये निघण्यासाठी 10 आठवडे गेले. ठीक आहे, 10 आठवड्यात मी काय केलं, माझे 50,000 बाहेर काढले. आता त्या 50,000वर लॉस झाला तर तुम्हाला वाईट वाटेल का? म्हणून जोपर्यंत तुमचं म्हणजे माझा रूल आहे, आजपर्यंत मी मार्केटमध्ये हेच केलंय. मी उद्या पण 10 लाख रुपये टाकले ना मार्केटमध्ये, तर ते 10 लाख येईपर्यंत मी शांत नाही बसू शकत. मला ते माझे 10 लाख रुपये परत हवेत. प्रॉफिटचे मी ठेवेन, प्रॉफिटवर मी जेवढी हवी तेवढी रिस्क घेईल, पण मी जी इन्व्हेस्टमेंट, जी माझी सेव्हिंग आहे माझ्या मुलांसाठी केली आहे, ती मी आधी बाहेर काढेन आणि मग मी प्रॉफिटवर जेवढी पाहिजे तेवढी रिस्क घेईन. हा फॉर्म्युला माझा सक्सेसफुल फॉर्म्युला आहे, म्हणून मी तुम्हाला लोकांना देते. सो आता आपण जाऊया पुढे. मनी कंट्रोल ऍप, टेलिग्राम मस्ट आहे. टेलिग्रामवर कुठल्याही याच्यावर कुठलेही कॉल्स फॉलो करू नका. पहिले 8 दिवस ट्रेड नाही केलं तरी चालेल, कुठलेही कॉल्स फॉलो नका करू. टेलिग्रामवर खूप सारे फेक कॉल्स येतात, तर ते फॉलो नका करू. बस नॉलेजसाठी ठेवा. टेलिग्रामवर कुठल्या लिंक तुम्हाला जॉईन करायच्या त्या मी सांगेन. उद्या शक्य नाहीये, पण जर तुम्हाला सॅटर्डेचा बिझनेस स्टँडर्ड पेपर आणि सॅटर्डेचा तुम्हाला इकॉनॉमिक टाइम्स न्यूजपेपर मिळाला, तर उद्यासाठी आपण तो घेऊया. उद्याचा न्यूजपेपर आपल्याला कामाला नसेल, त्यामुळे आपण सॅटर्डेचा. आता न्यूजपेपर फिजिकल म्हणजे हार्ड कॉपी असलेली बरी प्रत्येकाकडे फॉर द स्टडी. जमलं तर जो मी टेलिग्राम ऍप सांगितलाय त्याच्यावर न्यूजपेपर एक ऍप आहे, एक लिंक आहे, त्याला कनेक्ट करा. त्याच्यावर सगळे न्यूजपेपर इझिली इन PDF फॉर्मॅट अवेलेबल आहेत. ज्यांना कोणाला शक्य असेल कालचा न्यूजपेपर ग्रुपमध्ये शेअर करा. माझ्याकडनं झालं तर मी पण करते. NSE इंडिया एक ऍप चांगलं आहे. investor.com एक ऍप चांगलं आहे. हे ऍप्स डाउनलोड करून ठेवा. इन्व्हेस्टर कुठलं मॅम? investor.com investor.com ऍप आहे. NSE इंडिया ऍप आहे. मनी कंट्रोल MSC MSC काय म्हटलं ना? NSE इंडिया. इंडिया. N फॉर नागपूर, S फॉर सुएसर आणि E फॉर इजिप्त आणि इंडिया. मॅडम पहिलं काय म्हणाला तुम्ही? मनी कंट्रोल, NSE इंडिया, investor.com, टेलिग्राम. टेलिग्रामवर न्यूजपेपरची लिंक आपल्याला जॉईन करायची आहे. हिंदीमध्ये पण अवेलेबल आहे, सगळ्या लँग्वेजेस मध्ये बिझनेस स्टँडर्ड न्यूजपेपर आणि इकॉनॉमिक टाइम्स न्यूजपेपर अवेलेबल आहे. टीव्ही असेल तुमच्याकडे तर CNBC आणि झी न्यूज बघायला सुरुवात करा. सिरियल्स बघणं बंद करा. ज्याच्यातनं पैसे मिळतील ते काम करूया आता. ठीक आहे. स्टॉक मार्केटची डेफिनेशन कोण सांगेन मला? स्टॉक मार्केट म्हणजे काय? मॅम सॉरी, नाही, तुम्ही कोणतं न्यूज चॅनल म्हणाला? CNBC आणि झी न्यूज. ओके. ET ऑल्सो चांगलं आहे, पण CNBC आणि झी न्यूज मोस्टली प्रेफरेबली आपण यूज करूया. वेबसाईटवर जायचं असेल NSEindia.com, BSEindia.com. हे सगळं स्टडी मटेरियल आहे आता आपल्यासाठी. 8-10 दिवसात आपण ह्याच्यावर बराच रिसर्च करणार आहोत, पॉइंट टू पॉइंट. सो स्टॉक मार्केटची डेफिनेशन, जे पण माइंड मध्ये असेल सांगा.
बोला, बोललात तर कळेल. तुम्ही नाही आन्सर केलं तर मी सत्संग सुरू करेन. ट्राय करा. स्टॉक मार्केट कशाला म्हणतात? काय आहे तुमच्या डोक्यात स्टॉक मार्केट म्हणजे? पैसे कमवण्याचं माध्यम. ठीक आहे, बरोबर आहे. माझ्या लँग्वेज मध्ये दुपारी पैसे कमवण्याची मशीन. येस. दुपारी तुम्ही स्टेटस ठेवला होता ना, त्या अर्धी माणसाला विचारायचं पैसा पैसा पैसा. येस येस. डन. होऊ शकतात. असे किती लोक आहेत? माहितीये ब्रोकर होण्यासाठी काय प्रोसिजर असते? नाही नाही माहिती नाही मॅम. मॅडम. ठीक आहे. सो ब्रोकर होण्यासाठी NISM, बघा, स्टॉक मार्केट फक्त ट्रेड करून पैसे नका कमवू. जे आता जसं कैलास सरांनी सांगितलं की रिटायरमेंट नंतर, योगिता मॅमने सांगितलं, नैनी सरांनी सांगितलं, इवन एव्हरीवन. म्हणजे आता जसं आमची ही आयफोन आहे, तिचं नाव विसरली आम्ही थोड्या वेळासाठी. सो यंगस्टर्स साठी पण खूप बेस्ट आहे. तुम्ही जसं तर झिरोदा आहे, ऍप स्टॉक आहे, तुम्ही काय करता? तुम्ही लोक ट्रेड करतात. हजारो लोक ट्रेड करतायत आणि ते ट्रेडिंग नाही करत आहे. ते कशात कमवतायत? ब्रोकरेज मध्ये कमवतायत. ओके. सो ब्रोकर खूप महत्वाचा आहे. तुमचं लॉस हो प्रॉफिट हो, तुम्हाला पैसे मिळणारच ब्रोकरला. मग माझा लॉस जरी झाला किंवा माझा प्रॉफिट जरी झाला तर माझ्या ब्रोकरला तर ब्रोकरेज मिळणारच आहे. म्हणून हे सगळं सोडा आणि ब्रोकर बना. मी नेहमी सांगते, प्रत्येकाला सांगते की हे सगळं सोडा, वो नाही जाएगा भैया बाहेर रहने दो. तुम्ही हे सगळं सोडा आणि ब्रोकर बना. कारण ब्रोकर सारखा धंदाच नाहीये बिलकुलच. कारण तुमचं डीमॅट अकाउंट उघडलं जातं आणि त्याच्यामध्ये ब्रोकर खूप सारे पैसे कमवतात विदाउट एनी हेजिटेशन. आणि आता तर अल्गोरिदम आल्यामुळे, अल्गो सिस्टीम आल्यामुळे ट्रेड पण तुमचं मार्जिन कमी झालं, तुमचं लॉस होतंय, सिस्टीम सगळं संपवते. तुमचा लॉस जरी होत असेल तर सिस्टीम थांबणार नाही, सिस्टीम लॉस बुक करेल, काही घेणं देणं नसतं. म्हणजे जे तर डिस्काउंट ब्रोकर आहे त्यांना तर बिलकुलच घेणं देणं नाहीये, कुठलेही इमोशन्स त्या ठिकाणी काम करत नाही, सिस्टीम काम करतं. जसं आता मी तुम्हाला सांगितलं की ब्रोकर होऊ शकतात, तसंच टेक्निकल अनालिसिसची एक एक्झाम आहे. किती फोन येतात तुम्हाला सगळ्यांना रोजचे की हमारे आप ट्रेड करते हो क्या? इंदोरवरनं, सगळीकडनं, कुठनं कुठं फोन येतात. ठीक आहे. सो त्यांना फक्त एकच प्रश्न विचारायचा, आप रजिस्टर एनालिसिस्ट हो क्या? आप टेक्निकल रजिस्टर एनालिसिस हो क्या? जसं मी फंडामेंटल रजिस्टर एनालिसिस्ट आहे. तो इथे काय होतं की हे अनालिसिस जेव्हा तुम्ही एक्झाम देतात, ह्या सगळ्या म्युच्युअल फंडची आहे, टेक्निकल अनालिस्टची आहे, फंडामेंटल अनालिस्टची आहे, रिसर्च अनालिस्ट आहे, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट आहे, टोटल 18 मॉडेल्स आहेत. जर का तुम्ही NSE साईटवर गेलात तर तुम्हाला ह्या सगळ्या मिळतील. नो एज लिमिट. तुम्ही हे सर्टिफिकेट, जसं आपण फार्मसीचं सर्टिफिकेट विकतो ना, की माझ्याकडे फार्मसीचं सर्टिफिकेट आहे पण मी नाही करू शकत, तर तुम्ही रेंटनी देतात. हे सर्टिफिकेट्स पण तुम्ही रेंटने देऊ शकतात आणि मंथली फिक्स इन्कम कमवू शकतात. पण हे कोणाला ऍक्च्युली माहितीच नसतं. सो या सगळ्या एक्झामचं पण प्रिपरेशन साईड बाय साईड तुम्ही करायला हरकत नाहीये. NISM, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मॅनेजमेंटची एक्झाम आहे, टेक्निकल अनालिसिस एक्झाम आहे, फंडामेंटल रिसर्च अनालिसिस आहे, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट आहे अँड रिसर्च अनालिसिस्ट आहे. ऑप्शन ट्रेडिंग साठी पण एक एक्झाम आहे. फंडामेंटल रिसर्च सोबत FNO रिसर्चचा पण एक आहे. सो खूप साऱ्या तुम्हाला या ठिकाणी एक्झाम्स मिळतील आणि त्याचे जॉब्स पण मिळतात खूप सारे चांगल्या पेमेंटवर. म्हणजे मोठ्या मोठ्या कंपनीज तुम्हाला हायर करतात जेव्हा तुम्ही या एक्झाम्स पास असतात. सो येस, डेफिनेटली ह्याच्यावर पण विचार करा. आता इथे तर सगळ्यात म्युच्युअल फंड असतं. बरोबर आहे. काय म्हणतात त्याला, IT शेअर्स झालं, त्याचं एक पर्टिक्युलर म्युच्युअल फंड असतं, किंवा पर्टिक्युलर बँकिंगचे क्युम्युलेटिव्ह शेअर्स, त्याचं एक म्युच्युअल फंड असतं. वेगवेगळे ग्रुप ऑफ कंपनीजचं एक म्युच्युअल फंड डिनॉमिनेट केलं जातं. परफेक्ट परफेक्ट. ओके.
म्युच्युअल फंडची ना बघा प्रत्येक सेशनची ना, म्हणजे प्रत्येक म्युच्युअल फंड असू देत, आयपीओ असू देत, प्रत्येक याची ना एक डेफिनेशन बनवायला शिका. म्युच्युअल फंडची सिम्पल डेफिनेशन आहे, ज्या लोकांना स्टॉक मार्केटचं नॉलेज नाहीये त्या लोकांसाठी म्युच्युअल फंड आहे. आता योगिता मॅमला खूप छान नॉलेज आहे, पण योगिता मॅम ऑफिसमध्ये इतक्या स्टक आहेत की त्यांना एंट्री एक्झिट साठी टाइमच नाहीये. आणि ते वरीड, त्यांना माहिती आहे स्टॉक मार्केटमध्ये पैसे मिळतात, मला नॉलेज नाहीये किंवा माझ्यासाठी वेळ नाहीये. मग सेबीच्या अंडर एक फंड असे बनवले गेलेत, खूप सारे फंड्स आहेत जिथे काही फंड मॅनेजर्स आहेत ते तुमचे सगळ्यांचे पैसे, म्हणजे आता समजा शीतलला नॉलेज आहे तर तुम्ही शीतलला काय सांगितलं की शीतल तू हे आमचे फंड स्टॉक मार्केटमध्ये मॅनेज कर, जो काही प्रॉफिट होईल तो आपण शेअरिंग रेशो त्या म्युच्युअल फंड वाल्यांचा असतो ते शेअर करतात. दॅट इज सिम्पल कॉल्ड म्युच्युअल फंडची सिम्पल डेफिनेशन. ज्या लोकांना नॉलेज नाहीये किंवा नॉलेज आहे पण वेळ नाहीये. किती लोकांना म्युच्युअल फंड सेफ इन्व्हेस्टमेंट वाटते? सेफर दॅन स्टॉक असं म्हणता सेफ येईल. आहे. सेफ आहे. सेफ. सेफ आहे. ओके ओके. Provided that fund manager is properly dealing in that funds. ओके ओके. डन, नो प्रॉब्लेम एट ऑल. जर मी म्हणलं मला नाही वाटत सेफ, माझ्यासोबत येणार आहे कोणी की नाही? ठीक आहे. सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. Correct. That is alwaज terms and conditions टाकत असतील. कालच मला एका व्यक्तीचा फोन आलेला आणि ही सेड शीतल यार 24 लाख से मेरा पोर्टफोलियो मैनेज माइनस में चल रहा है. मैंने कहा होगा ही ना सर, क्योंकि मार्केट पूरा नीचे आया है. डेफिनेटली मार्केट वर गेलं तर तो वर जाणार, मार्केट खाली आलं तर तो खाली येणार आहे. तिथे काही म्हणजे म्युच्युअल फंड वाले सेफ इन्व्हेस्टमेंट करून देणार आहेत, म्हणजे तुमचा स्टॉक मार्केट खाली आलं तरी वर घेऊन जाणार, त्याच्याकडे अथॉरिटीज नाही आहेत ना तेवढ्या, त्याच्याकडे तर अथॉरिटीज नाहीच आहेत. सो सिम्पल इज दॅट या ठिकाणी सब्जेक्ट टू मार्केट रेट्स असतं. मार्केटमध्ये कुठलाही ट्रेड सेफ नाहीये. आपण आता त्याला सेफ कसं बनवायचं ह्याच्यावर आपण डेफिनेटली प्रत्येक ट्रेड मध्ये काम करणार आहोत. पण म्युच्युअल फंड पण माझ्या हिशोबाने सेफ नाहीये, ते मी तुम्हाला प्रूव्ह करते आता की का नाहीये, कारण सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. ठीक आहे. म्युच्युअल फंड स्टॉक मार्केट, तुमचे भाऊ असू देत, काका असू देत, मामा असू देत, पैसा पैसा असतो. ब्रोकर कोणी असू देत, तो बिलकुल तुम्हाला एंटरटेन नाही करणार या सगळ्या बाबतीत. तुमची पोझिशन लॉस मध्ये असेल त्याला फुल परमिशन आहे, कारण तुमची पॉवर ऑफ अटर्नी तुम्ही साईन करून दिली आहे. त्याच्यामुळे तिथे कोणी काका मामा नसतो, तिथे धंदा धंदा असतो. त्या पद्धतीने लोक आपले पैसे घेतात आणि निघतात. सिम्पल. क्लिअर आहे एव्हरीवन? म्हणजे लिटरली सत्संग घेतल्यासारखा क्लास जर घ्यायचा असेल तर मग उद्या बोरिंग क्लास होईल. एक्साइटमेंट पाहिजे क्लासमध्ये, एवढे प्रश्न पाहिजे की मी चिडली पाहिजे की अरे बस करा म्हणून. माझी पेशन्स टेस्ट करा ना. अच्छा. मी सुरुवात करू का? हा बिलकुल करा, बिलकुल करा. डेफिनेशन इनिशियल पब्लिक ऑफर. आता समजा सूरज सरांना त्यांची कंपनी टाकायची आहे मोठी आणि त्यांच्याकडे पैसे नाही आहेत, पण ते काय बोलतात की मी बँकेकडनं लोन घेतो. बँकेकडनं लोन घ्यायचं म्हणजे पर्सेंटेज त्यांना इंटरेस्ट पेड करायला लागेल. मग ते काय करतात की आपल्या ग्रुपमध्ये आता आपण 10-12 लोक आहोत, तर मग सूरज सर म्हणतात की चल ना शीतल, मी काय करतो, मी सगळ्यांना विचारतो, ते माझे पार्टनर जर होत असतील तर मी ॲज अ पार्टनर म्हणून त्यांना माझ्या कंपनीमध्ये घेतो आणि माझा जो काही प्रॉफिट होईल तो मी ह्या लोकांसोबत शेअर करेल. मी यांना इंटरेस्ट नाही देणार, मी प्रॉफिट शेअरिंग देईन. मग कंपनीचं लॉस हो किंवा प्रॉफिट हो, तुम्ही पापात पण भागीदारी असणार, पुण्यात पण भागीदारी असणार. सो दॅट इज सिम्पल कॉल इनिशियल स्टेज आहे सूरज सरांची, की आता मी खूप इनिशियल स्टेजला आहे. माझा जर प्रॉडक्ट उद्या खूप चांगला चालला तर स्मिता मॅम तर लखपती होतील. बट तेवढा ट्रस्ट मी सूरज सरांवर का ठेवायचा आहे हे खूप महत्वाचं असतं. आयपीओज खूप येतात मार्केटमध्ये, नंबर्स ऑफ आयपीओज येतात. किती आयपीओज माहिती आहेत? रिलायन्स पॉवर किती लोकांना माहिती आहे? कधी ऐकलंय? डीमार्ट माहिती आहे? LICचे आयपीओ आलेत माहिती आहेत? किती लोकांना माहिती आहेत? कधी भरले नाही आहेत ठीक आहे,
पण ऍटलिस्ट माहिती आहेत तुम्हा लोकांना. तर आता मी काय करते, तुम्हाला 2-3 नावं लिहून देते, प्लीज त्याचं स्टडी करून या. पहिला घ्या झोमॅटो, दुसरा घ्या डीमार्ट, तिसरा घ्या LIC. डिमांड काय मॅम दुसरं? झोमॅटो डीमार्ट, झोमॅटो डीमार्ट, तिसरा घ्या LIC, ओके. चौथा घ्या रिलायन्स पॉवर, त्याच्यानंतर घ्या, कुठला IPO अजून कोणाला माहिती आहे? एखादा IPO अजून तुम्हा लोकांना माहिती असा नवीन आलेला कुठला? फायनान्स टेक. ठीक आहे. NSEच्या साईटवर जा, आरामशीर तुम्हाला ह्या सगळ्यांच्या डिटेल्स मिळतील. थोडाफार स्टडी करून या. याच्यातला होमवर्क काय देते मी, ह्या 5 मधला कुठला बेस्ट असेल ज्याच्यामध्ये मी इन्व्हेस्ट करू शकेल. सूरज सरांनी पण ओपन केली आहे कंपनी, स्वाती मॅमनी पण केली आहे, दीपा मॅमनी पण केली आहे, स्मिता मॅमनी पण केली आहे, इवन कैलास सर पण रेडी आहेत. तर मी कोणासोबत जाऊ हा माझ्या समोर जो प्रश्न आहे त्याचं उत्तर मी तुम्हाला उद्या देणार आहे. पण तुम्ही थोडंफार फाइंड आउट करून आलात तर तुम्हाला इझी होईल. होमवर्क नाही केला तर नाही शिकवणार. हे NS साईटवर मिळेल का त्याचं सगळं? येस, NSEच्या साईटवर सगळं मिळेल. हे तर हिस्ट्री मध्ये आलेले IPOs आहेत ना, ते तुम्हाला इझी मिळेल. मग तिथे IPO टाकायचं का NSE मध्ये? IPO टाका किंवा कंपनीच्या इन्फॉर्मेशन तुम्हाला इझिली मिळून जाईल. अच्छा, त्याचं नाव टाकून मग मिळेल का सगळं? येस, टोटल मिळेल. मग तुम्ही सांगा मला की शीतल फायनान्स टेक चांगला वाटतोय, रिलायन्स पॉवर चांगला वाटतोय, तुम्ही सांगाल त्यात मी इन्व्हेस्ट करेन. ठीक आहे, डन. जायचं घरी आता की नाही? योगिता अतिशय नवीन होती. मी सकाळी उठले तोपर्यंत माझं डिसाईड नव्हतं की मी आज जॉईन करणार आहे की नाही. बट आय एम ग्लॅड दॅट आय जॉईन टुडे अँड आय गॉट लॉट ऑफ इन्फॉर्मेशन. आणि हा टाइम माझ्यासाठी सुटेबल आहे कारण आमच्या इकडे तर डे टाइमच आहे आता. सो आय एम गुड. थँक्यू. बरं पडेल तर कुठला रेकमेंड कराल तुम्ही? ब्रोकर शक्यतो घराच्या जवळचा असला पाहिजे, जेणेकरून तुम्ही त्याच्याकडे जाऊन बसता आलं पाहिजे. त्याचं स्टेटमेंट, सूरज सर माईक मीट ठेवा, तुम्हाला त्यांच्याकडे जाऊन स्टेटमेंट मागितलं गेलं पाहिजे, तिथे जाऊन बसता आलं पाहिजे, लोक कसं ट्रेड करतात ते विचारलं गेलं पाहिजे, ब्रोकरेज विचारता आलं पाहिजे. सो जवळपास घराच्या असेल आणि ब्रँड असेल तर गुड. तर कार्वी सारखा ब्रोकर बंद होऊ शकतो, त्यामुळे मी तुम्हाला नाही सांगू शकत. ठीक आहे, म्हणजे एवढा मोठा नावाजलेला ब्रोकर जर बंद होऊ शकतो तर उद्या मार्केटमध्ये काही पण होऊ शकतं. पण ॲज पर सेबी रूल तुमचे स्टॉक सेफ आहेत. ठीक आहे, तुमचे स्टॉक सेफ आहेत. आता अनुग्रह एक मोठी कंपनी होती, बंद पडली, पण लोकांचे जे डीमॅटमध्ये स्टॉक्स होते ते त्यांना थोडीशी प्रोसिजर्स वाढतात पण परत मिळतात. त्यामुळे ब्रँड सोबत जायला हरकत नाही आहे. मग त्याच्यामध्ये एंजल ब्रोकिंग, एडलवाइज, मोतीलाल ओसवाल, शेरखान हे सध्याला टॉपचे ब्रँड्स आहेत, तिकडे जा. ओके. मी बेसिकली थोडंसं ना, मला थोडंसं जेवढंफार न्यूमरोलॉजी कळतं त्याच्यानुसार मी अपस्टॉकला शॉर्टलिस्ट करून ठेवलं होतं. असं मला वाटलं की तुम्ही तुमच्या त्या रेंजमध्ये ते पण असेल, पण त्याचं नाव तुम्ही घेतलं नाही, तर हो प्रोबॅबली मी एंजल वनकडे प्राधान्य देईन. ओके, ठीक आहे, डन. आज पर यू, शेवटी सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. मी पण चॉईस ब्रोकरची ब्रोकर आहे, पण मी मला रेकमेंड नाही करत आहे, कारण कदाचित सुमित बगाडियाचं चॉईस ब्रोकिंगची मी सब ब्रोकरशिप आहे. तर तुम्हाला हवं तर तुम्ही माझ्याकडे घेऊ शकता, पण शक्यतो मला प्रेफर करण्यापेक्षा मी म्हणते की घराच्या जवळपासचं बेटर. मॅम मी बंद करू का मग ॲपस्टॉकचं? नाही नाही, राहू द्या ना. तुमचे 100 अकाउंट असेल तरी कुठे काही अडचण नाही आहेत तुम्हाला. एमर्जन्सीमध्ये 2-4 अकाउंट ट्रेडर्सकडे पाहिजे. ते असताना दुसरं आपण ओपन करू शकतो.
येस, ते असताना तुम्ही ओपन करू शकता. ओके. ठीक आहे, क्लिअर आहे. येस मॅम. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट मॅम. बाय.